नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. शुकासारखी पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी नाम योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोणी. जय जय रघुवीर समर्थ. तर बघा, आज आपल्याला दासबोध या ग्रंथातील जो समास पहिला आहे, जो की दशक पहिला स्तवन नाम, यातील जो समास पहिले ग्रंथारंभ लक्षण किंवा त्याला आपण मंगलाचरण हा असं देखील नाव आहे. तर ह्या गोष्टींचं जे चिंतन आहे किंवा या समासाचं जे चिंतन आहे ते आज आपण या व्हिडिओ मधून आपण करून घेणार आहोत. समर्थ माऊलींचे आजपर्यंत आपण आता आपले दशक 11 एकूण झालेले भीमदशक नाम मधील आतापर्यंत आपला समास 5वा याचे निरूपण देखील मी अपलोड केलेलं आहे किंवा याचं चिंतन मी अपलोड केलेलं. तर आजचा जो आपण समास बघणार आहोत तो म्हणजे दशक पहिला स्तवन नाम आणि समास पहिला मंगलाचरण. बघा, समर्थ माऊलींनी या समासात आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं मंगळ आचरण अपेक्षित ठेवलेलं. बघा, मंगळ आचरण म्हणजे काय? बघा, प्रत्येक माणसामध्ये ती म्हणजे एक तत्परता असली पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये एक आपलं जे आचरण असते ते शुद्ध आणि सात्विक असलं पाहिजे. म्हणजे एखाद्याच्या समोर ज्यावेळी आपण प्रेझेंटेबल असणार आहे त्यावेळी काय असणार आहे, आपल्याकडून त्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे घडल्या गेल्या पाहिजे. तर बघा, म्हणजे आता जर बघायला गेलं तर दासबोध हा एक ग्रंथ नसून तो एक गुरु शिष्यांचा संवाद आहे. म्हणजे बघा, मायेचा संवाद आहे. म्हणजे भगवंताशी आपले जे नातं आहे ते पूर्णपणे या काय केलेलं आहे, दाखवून दिलेलं. म्हणजे दासबोध हा ग्रंथ कशा पद्धतीने विकसित झाला, समर्थ रामदास स्वामींनी त्यावेळी, म्हणजे आता ह्याला जवळजवळ 400 ते 425 वर्ष होऊन जाते, त्यावेळी हा ग्रंथ रचलेला, जो की शिवतर थळीमध्ये रचलेला. त्यांचे शिष्य कल्याण स्वामी, ज्यांचं नाव अंबाजी असं होतं. बघा, म्हणजे त्यांचं जे मूळ नाव होतं ते अंबाजी होतं. त्यांनी हा ग्रंथ लिहून घेतलेला आहे, जो की साक्षात समर्थ माऊलींनी त्यांना सांगितलेला आहे. बघा, ज्यावेळी समर्थ माऊलींनी हा ग्रंथ सांगितला त्यांनी डायरेक्ट ग्रंथ सांगितलेला नाही, तर प्रथम त्यांनी कठोर तपश्चर्या केलेली. 12 वर्ष त्यांनी अगदी अथांग प्रयत्न केलेले, आपल्याला पूर्णपणे प्रभू श्रीरामांच्या स्वाधीन केलेले आहे. आणि तेव्हाच कुठे मग ते ज्ञान इतर लोकांना, म्हणजे जे समाज प्रबोधनाचं जे कार्य आहे या महात्म्याने आपल्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठी उचललेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, आपल्यासारखी आज म्हणजे समर्थांनी यातून काय दाखवून दिलेलं आहे, तर प्रपंचातून परमार्थ कसा साधायचा आहे. बघा, आजच्या जर तुम्ही ह्या काळात बघायला गेलात तर आपल्याला अगदी देवदेव करणं कसं शक्य नाहीये, कारण आपण प्रत्येक जणी कुठल्या ना कुठल्या तरी कार्यात व्यस्त असतो. मग अशा वेळी तुम्हाला त्या प्रपंचातून परमार्थ कसा साधायचा हे समर्थ माऊली या ग्रंथातून अगदी अचूकपणे आपल्याला दाखवून दिले. असे बघा, या ग्रंथामध्ये एकूण 20 दशक आहे. बघा, एकूण 20 दशक समर्थ माऊलींनी रचले गेलेले आहेत. तर त्या प्रत्येक दशकांमध्ये 10-10 समास आहे. असे समास जे पूर्णपणे विषयांचे ज्ञान करून देतात. आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला अगदी तत्पर बनवण्याचा प्रयत्न समर्थ माऊलीने उचललेला. जसं विडा उचलला जातो, जसं समर्थ माऊलीने आपल्यासारख्या सर्वसामान्यांना, दीन दुबळ्यांना काय करण्याचं ठरवलेलं आहे,
प्रपंचातून परमार्थ कसा साधायचा आहे, आपला प्रपंच बाजूला न ठेवता परमार्थाशी एकनिष्ठ कसं व्हायचंय, ह्या गोष्टी जाणीव करून दिलेल्या आहेत. या दृश्य जगामध्ये कशा गोष्टी घडत असतात, घडवल्या जातात, ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान समर्थ माऊलींनी वेगवेगळ्या समासातून आपल्याला करून दिलेले आहे. बघा, समर्थ माऊली सांगतात की आपल्याला भगवंताशी कसं एकरूप होता आलं पाहिजे, जसं ते प्रभू श्रीरामांशी पूर्णपणे एकरूप झाले होते. प्रभू श्रीरामांना त्यांनी आपलं दैवत मानलं होतं. त्याच्या अखंड नामामध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये जो संचार होता तो फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामांचा होता. आज बघा, आपल्याला जर कोणी सांगितलं तुम्ही अखंड नामस्मरण करत राहा, तर तितकंच आपल्याकडून ते होणारही नाही. इतर विचार आपल्या मनामध्ये दाटले जाणार आणि आपण त्यामध्ये पूर्णपणे गुरफटून जाणार. मग अशी ही वेळ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची असते, म्हणजे आपल्याला त्या गोष्टी तितक्याशा सहजपणे होत नाही. मग असा ग्रंथ त्यावेळी रचला गेला आणि त्याचं जो ठसा उमटलेला तर आजपर्यंत आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांपर्यंत तो उमटलेला. म्हणजे बघा, आज आपण बघायला गेलो तर आपल्याला साधं एक म्हणजे आपल्या या एवढ्याशा कारकिर्दीत थोडंसं देखील आपल्याला आपली छाप उमटवता येईल. जे काही आपलं कर्म करत असतं ते आपल्या लोकांपर्यंतच मर्यादित असतं. आपलं जे कुटुंब असते, जे काम ज्या ठिकाणी करत असतो तितकंपर्यंत. पूर्ण सगळीकडे तुमचं कार्य विस्तारलं जाते किंवा आपण इतरांसाठी तसा विचारही करेल. समर्थ माऊलींना काय गरज होती, इतरांना हे ज्ञान प्रबोधन करायचं, त्याने स्वतः तर केलेलं होतं, मग इतरांना त्याचं मार्गदर्शन करण्याची काय गरज होती. आणि त्यावेळी ती फुकटमध्ये असायचं. आतासारखं प्रत्येक गोष्टी विकत नसतं, तर त्यावेळी जे ज्ञान प्रदर्शन त्यातून त्यांना एकही पैशाचा मोबदला नव्हता. फक्त त्यांना काय पाहिजे होतं, प्रत्येक मनुष्याकडून निस्वार्थ भक्ती पाहिजे होती. बघा, भगवंत जो असतो तो भक्तीचा भुकेला असतो. म्हणजे बघा, जर आपण अगदी निस्वार्थपणे भक्ती केली, आपल्यामध्ये कोणताही अहंकार बाळगला नाही, त्यावेळी काय होतं, ती आपली जी भक्ती असते ती सार्थकी लागते. म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते आपण गाठू शकतो, आपल्याला पूर्णपणे एकरूप होत आहे. मग अशीच भक्ती जी आहे ती ह्या पूर्णपणे ह्या दासबोध ग्रंथात मांडलेली आहे. बघा, म्हणजे बघा, जर बघायला गेलं तर माणसाला साहजिकरित्या जी प्रश्नांची उत्तर आहे, जे प्रश्न उत्तरे स्वरूप असा हा दासबोध ग्रंथ आहे. म्हणजे श्रोत्यांनी विचारलेले प्रश्न आणि समर्थ माऊलीने दिलेली उत्तरे, या पद्धतीने हा ग्रंथ रचला गेलेला. म्हणजे अगदी आपल्याला बोर देखील होणार नाही असं देखील काळजी समर्थ माऊलींनी त्या काळात घेतली गेलेली. अगदी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे समर्थ माऊलींनी या दासबोध या ग्रंथातून दिलेले. आणि त्यातीलच हा जो पहिला, जसं तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं जातं तसं हा दासबोध ग्रंथातील जो पहिला समज आहे, मंगलाचरण किंवा ग्रंथारंभ लक्षण, तो म्हणजे बघा, ग्रंथाचा आरंभ होण्याची जी लक्षणे ती या समासात सांगितलेली, किंवा मंगल आचरण आपल्याला कसं करायचंय ते तुम्हाला या समासातून समर्थ माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि याचं चिंतन आपल्याला या समासातून आता करायचंय. तर बघा, समर्थ माऊलींनी आपल्याला यामध्ये आता कोणकोणत्या गोष्टीचं ज्ञान दिलेलं आहे ते आपण आता जाणून घेऊया. प्रथम आपण 10 ओवी बघूया आणि मग आपल्या चिंतनाला सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दास बोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे श्रीराम. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद, येत बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले श्रीराम. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इय ग्रंथी श्रीराम. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायोज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय, बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय, बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय, बोलिला असे.
मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. श्रीराम. तर आपण आता याचं चिंतन करूया की कशा पद्धतीनं आपल्याला समर्थ माऊलींनी या प्रत्येक गोष्टीचा उलगडा केला. बघा समर्थ माऊली आपल्याला काय सांगतात की हा जो ग्रंथ आहे, तर बघा प्रत्येक माणसाचा एक मेन प्रश्न असतो की मी हा ग्रंथ वाचल्यावर मला यातून काय मिळणार. तर समर्थ माऊलींनी याची देखील उत्तरं अगदी अचूकपणे अगदी पहिल्या ओवीपासून दिलेले. म्हणजे असं नाहीये की समर्थ माऊलींनी स्पष्ट केलेलं की तुम्हाला यातून काय मिळणार. बरोबर ना. कारण कोणत्याही मनुष्याला काय मिळणार हेच अधिक महत्वाचं. त्याशिवाय तो काय करतो, पुढं जात नाही. म्हणजे यातून आपल्याला काय साध्य होणार आहे हे देखील जाणून घेणं प्रत्येक जण उत्सुक असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचं निरसन जे अगदी व्यवस्थित पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला समर्थांनी काय सांगितलेलं आहे, तर श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. श्रोत्यांना बघा अगदीच म्हणजे बरोबरच आहे की श्रोत्यांना हा प्रश्न पेटलेला आहे की ह्या ग्रंथाचं आपण पठण किंवा श्रवण का करावं. हा ग्रंथ वाचल्याने किंवा त्याचं श्रवण केल्याने आपल्याला काय मिळणार आहे हे श्रोत्यांना अभिप्रेत आहे की आपल्याला इथून काय मिळणार आहे, म्हणून हा ग्रंथ वाचावा. याचं म्हणजे नक्की उत्तर काय आहे हे समर्थांना इथं श्रोत्यांनी विचारलेलं आहे. मग समर्थ माऊलींनी याचं उत्तर अगदी अचूकपणे दिलेलं आहे. बघा समर्थ माऊली सांगतात की नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडलाय तो अगदी उत्तम आहे. समर्थ माऊली कुणाच्याही प्रश्नांना काय करत नाहीत, म्हणजे कमीपणाचं देत नाहीत किंवा तुम्ही असा फालतू प्रश्न का विचारला असं देखील उत्तर देत नाही. कारण समर्थ माऊलींना ते अभिप्रेतच नाही. कारण समर्थ माऊली काय सांगतात, तुम्हाला हा प्रश्न पडलाय कारण सर्वसामान्य मनुष्यांना असे प्रश्न पडणं साहजिकच आहे. मग समर्थ माऊली यावर उत्तर काय देतात की या ग्रंथाचे नाव जे ते दासबोध. समर्थ माऊली प्रथम काय सांगतात, या ग्रंथाचं नाव जे ते दासबोध आहे. आणि या ग्रंथामध्ये काय सांगितलंय, गुरु शिष्यांचा संवाद आहे. म्हणजे गुरु आणि शिष्याचा जो संवाद आहे, म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं बघा. कल्याण स्वामींचं आणि प्रभू म्हणजे आपल्या समर्थ माऊलींचं नातं कसं होतं. म्हणजे अगदी कल्याण स्वामी म्हणजे समर्थ माऊलींचं इतकं तंतोतंत त्यांच्या आज्ञेचं पालन करत होते की अगदीच बघा. आता समर्थ माऊली अगदी तुम्ही जर सज्जनगडावर जर गेला असाल तर त्या तिथे एक मंदिर देखील छोटंसं दिसेल की समर्थ माऊली अगदी मुद्दाम त्यांनी अक्राळ निक्राळ रूप घेतलेलं होतं आणि अगदी सगळ्यांना मारून टाकतील अशा पद्धतीचं रूप घेतलेलं होतं. पण इतर जे त्यांच्या आजूबाजूला जे बाकीचे शिष्य होते त्यांना त्यांचे ते रूप बघून खूप घाबरले होते आणि कोणीही त्यांच्या समोर जाण्यास देखील धजावत नव्हतं. पण त्यावेळी या शिष्यानं कल्याण स्वामींनी काय केलेलं आहे, तर त्यांच्या समोर जाण्याचं धाडस केलेलं आहे, त्यांना शांत केलेलं आहे. आणि त्यावेळेस बघा इथं ओळखलं गेलेलं आहे की ते समर्थ माऊलींना अजिबात घाबरलेले नाही. कारण त्यांना माहित होतं की समर्थ माऊली किती कणखर आहे. ते अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर माहित होतं. कारण त्यांनी जे हे रूप घेतलेलं आहे ते का घेतलेलं आहे याचं उत्तर कल्याण स्वामींना माहित होतं. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, अगदी न घाबरता समर्थ माऊलींना शांत केलेलं आहे. त्यामुळे बघा अशा गोष्टी ज्या आहेत त्या इथं दाखवल्या जातात. म्हणजे आपल्याला ह्यामध्ये या पूर्ण दासबोध ग्रंथामध्ये गुरु शिष्याच्या संवाद रूपी माध्यमातूनच या ग्रंथाचं वर्णन आहे. श्रोते काही प्रश्न विचारतील आणि समर्थ माऊली त्याचं उत्तर देतील. अशा पद्धतीनं हा ग्रंथ आहे. आणि यामध्ये पण एक महत्वाचं आहे की यामध्ये भक्ती मार्ग कशा पद्धतीने करायचे हे देखील दाखवून गेलेले. म्हणजे भक्ती कशी करायची बघा. आपण देवदेव करतो, वाऱ्या करतो, कीर्तन करतो किंवा श्रवण करतो, ह्या सर्व गोष्टी करत असतो, नामस्मरण करतो, जपमाळ करतो. पण असं सतत सतत करत राहत नाही ना. तुम्ही काहीतरी करता पण त्याच्यातून काहीतरी फळ मिळणार आहे ह्या अपेक्षेनेच करत असतात. पण त्याचं योग्य दिशा नसते. म्हणजे तुम्हाला काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. बघा एखाद्या ठिकाणला जर तुम्हाला जायचं असेल तर एखाद्या मनुष्याला तुम्ही तो प्रश्न विचार, तर त्याचा तो त्या पद्धतीने उत्तर देतो की ह्या साईडनं जा, मग उजवीकडे वळ, मग त्या चौकात जा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या रस्त्याचं देखील म्हणजे मार्ग जरी विचारायचा असला तरी तुम्हाला तो मार्ग कशा पद्धतीने सांगतात. तसंच या दासबोध ग्रंथाचं
जी भक्ती करायची आहे, त्याचा जो मार्ग आहे, सुलभ मार्ग म्हणजे परमार्थ तुम्हाला अगदी सगळ्या या दृश्य जगात वावरून कसा करायचा आहे, समर्थ माऊलींनी यात अगदी व्यवस्थितपणे दाखवून दिलेलं आहे. आणि समर्थ माऊली याचं वारंवार प्रत्येक समासातून आपल्याला त्याचं निरूपण करत आहेत आणि आपण याचं चिंतन करत आहोत. बघा, या समर्थ माऊलींनी सांगितले की या ग्रंथाचे नाव दासबोध आहे. बघा, नवविधा भक्ती आणि ज्ञान. बघा, 9 प्रकारची भक्ती आपल्यासारख्या या दासाकडून घडली गेली पाहिजे. तर ती 9 प्रकारची भक्ती कोणती? तर श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन भक्ती, ही 9 प्रकारची भक्ती. अशा पद्धतीने आपल्याला ही 9 प्रकारची भक्ती आपल्या आयुष्यातून घडली पाहिजे. पण आपण त्यातली फक्त 2-3 प्रकारचीच करतो. श्रवण असू दे, मनन असू दे, चिंतन असू दे. बघा, म्हणजे दास्य, प्रथम आपल्याला आपण आपल्या सद्गुरू माऊलींचा दास असणं महत्वाचं आहे. दास असणं म्हणजे काय? तर तुम्हाला प्रत्येक वेळी आपल्यातील जो अहंकार आहे त्याचा पूर्णपणे त्याग करता आला पाहिजे, तरच तुम्ही समर्थ माऊलींचा दास होऊ शकाल. तर समर्थ माऊलींनी वारंवार प्रत्येक समासातून आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला मीपणा सोडून द्यायचाय, अहंकार सोडून द्यायचाय, तरच तुम्ही पुढं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कडखरपणे वावरू शकाल. आणि ज्यावेळी तुम्ही तुमचा अहंकार घेऊन बाळगून जर तुम्ही आपलं आयुष्य घडवत असाल तर ते अजिबात व्यवस्थितपणे घडणार नाही. तुम्हाला परमार्थ तर साधायचंय, पण आपल्या म्हणजे कसं लिमिटमध्ये राहून म्हणतात ना, त्या पद्धतीने आपल्या पूर्णपणे व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी घडवून प्रपंच साधून तो परमार्थ साधायचा, ही गोष्ट समर्थांनी इथं आपल्याला सांगितलेले. म्हणजे यातून विशेषतः अध्यात्म मार्गाचे जे निरूपण आहे ते समर्थ माऊलींनी यातून केले. बघा, भक्तीच्या योगानेच माणसाला कसं अगदी मोक्ष प्राप्त होतो, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, परमार्थ प्राप्त होतो. म्हणजे आपण अगदी नितांतपणे परमेश्वराची भक्ती करतो. आपल्याला भले कधी कधी बघा भक्ती इतकं निस्वार्थपणे करतात पण त्यातून काही मिळत नसतं, पण त्यावेळी आपण काय म्हणतो, इतकं सगळं मी करतो पण मला यातून काहीच साध्य होत नाही. पण असं नाहीये. बघा, समर्थ मला सांगतात, देव आपली परीक्षा बघत असतात, आपण त्यातून पास होणं खूप गरजेचं असतं आणि आपण तिथपर्यंत कसं टिकून राहू याला देखील महत्व, आपलं टिकणं तिथं खूप महत्वाचं. आणि हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. आणि काय सांगितलं समर्थ माऊलींनी, ते मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आता प्रत्येक ठिकाणी निश्चय निश्चय हा शब्द वापरलेला. पण निश्चय म्हणजे काय? तर आपल्याला प्रपंच करायचंय पण तो परमार्थ साधून करायचाय, नीती आणि न्याय या मार्गाचा अवलंब करून करायचाय, सदाचरणाने करायचंय. आपल्या मुठी सदैव बघा, म्हणतात ना, जिभेवर तुमच्या साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये काय, अंतरंगामध्ये इतकी भक्ती निस्वार्थ पाहिजे की तुम्हाला इतरांसमोर बोलताना देखील अगदी मंगळ आचरण ठेवूनच बोलताना पाहिजे. ही गोष्ट समर्थ माऊलींनी तर सांगितलेली. मग मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशाचं म्हणायचंय, आत्मस्थितीची लक्षणं कोणती आहेत आणि याविषयीचे निसंदेह प्रतिपादन समर्थ माऊलींनी या ग्रंथात केलेलं आहे. म्हणजे उपदेश कसा असतो, उपदेश कशा, बघा समर्थ माऊली पुढे पुढे तुम्हाला समजेल समर्थ माऊली कशा पद्धतीने प्रत्येक उपदेशाचं आपल्या समोर ते मांडतात आणि आपण याचं चिंतन करतो. सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्ष प्राप्ती काय, हे कधी साध्य होणार, देव कोण आहे, देव कसा आहे, ब्रह्मांड कसं आहे, मूळ माया कशी आहे, या सर्व गोष्टींचं निरसन, ब्रह्म कोण आहे, हे सगळ्या गोष्टींचं निरसन आपल्याला समर्थ माऊली या समासातून दाखवून देतात. व शुद्ध स्वरूप स्थिती कशी आहे, विदेह अवस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजे काय आणि अलिप्तपणात राहून आपल्याला कसं इतरांबरोबर राहिल्यासारखं वागायचं, या सर्व गोष्टींचा समर्थ माऊली सांग. आणि बघा, मुख्य देव कोणता आहे, त्यास कसं आपल्याला जाणून घ्यायचं, मुख्य देव कोणतं आहे, देवाची लक्षणं कोणती आहे, देवाचं रूप कोणतं आहे, हे सगळं परब्रह्माची प्राप्ती आपल्याला कशी करून घ्यायचंय, जाणता भक्त कसा जाणायचा, जीव शिवाचे जे रूप आहे ते कसं आपल्याला ओळखायचंय, त्याचे काय फरक आहे किंवा काय भेद आहे, निसंशय प्रतिपादन या ग्रंथातून पूर्णपणे करण्यात आलेले. म्हणजे बघा, मुख्य देव आपल्याला कशाला समजून घ्यायचंय, परब्रह्म तुम्ही कुणाला मानणार आहे, परब्रह्म कसा असतो, त्याचं रूप कसं असतं, तो निर्विकार असतो का, बरोबर, आपण सगळे आता बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला थोडंफार माहित असेल. आपले खरे स्वरूप काय याविषयीचे ठाम मत समर्थ माऊलींनी या समासात मांडलेले. आणि आपल्या या दृश्य जगातील गुंतागुंतीच्या चक्रामुळे माणूस कसा भांबावून जातो, कसा गुरफटला जातो, या सगळ्या दृश्य जगामध्ये या आसक्तीमध्ये कसा तो अडकून राहतो, हे सर्व यामधून स्पष्ट केले.
मग या ग्रंथातून मुख्यतः मग उपासना कशी आपल्याला घडवून आणायची, साधकाने ती उपासना म्हणजे काय, जे सर्वप्रथम आपल्याला आपले जे भगवंत आहेत, आपले जे सद्गुरू आहेत, ते आपल्या बरोबरच आहेत. ही उपासना कशी करायची बघा, याचं देखील समर्थांनी पुढं आपल्याला सांगितलेलं. शिकवण निरूपण नाम हा समास आहे जो दशक 11 मध्ये. तर यामध्ये समर्थ माऊलीने अगदी उपासना सकाळी पहाटेच्या वेळेपासून कशी करायचे हे समर्थ माऊली यात आपल्याला स्पष्ट करून सांगितले. तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणते हे देखील इथं स्पष्ट. पुढील ओवी बघूया आपण. मायोद्भावाचे लक्षण, पंचभूताचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशय झेलिले, नाना आशंका पेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भीचे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलला. नाना ग्रंथाच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना समती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता न ये, तथापि हे अनुभवासी येईल प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथाच्या संमती भगवद्वान. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, येमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येत, भगवत वाक्य यथार्थ निश्चयी. श्रीराम समर्थ. आता बघूया आपण याचं चिंतन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, समर्थ माऊलींनी आपल्याला पुढील ओवींमधून काय स्पष्टीकरण केलेले ते आपण आता जाणून घेऊ. बघा, पुढे आपण बघणार आहोत की त्या मूळ मायेची जी उत्पत्ती आहे ती कशी झालेली, ब्रह्माचं ज्ञान जे आहे, ब्रह्माचं जे स्वरूप आहे ते कसं झालंय, तिचं लक्षण कोणते, त्या मूळ मायेचं लक्षण कोणतं आहे, पंचभूताचे लक्षण कोणते, पंचमहाभूते कोणते, ती ब्रह्मांडात कोणते, देहामध्ये कोणते, ही सर्व गोष्टी आणि या सर्वांचा करता कोण, करता करविता कोण आहे, मुख्य ब्रह्म कोण आहे, हे देखील यामध्ये स्पष्टीकरण केलेले. बघा, पुढं नाना संदेह निवारण म्हणजे ज्या काही शंका असतील, कुशंका असतील, म्हणजे विविध प्रश्न याचे समाधानकारक उत्तर किंवा याचं समाधानकारक निरूपण समर्थ माऊलींनी आपल्या समोर मांडलेले. आणि यात अनेक प्रकारच्या विषयांचे म्हणजे विविध प्रकारचे विषय, अगदी आपल्या संसाराला अनुसरून असणारे, प्रपंचाला अनुसरून असणारे वेगवेगळे विषय. संसार म्हणजे फक्त एक म्हणजे नवरा बायको आणि असा संसार, बाकीचेही असू शकतो. म्हणजे जे काही तुम्ही काम करत असाल, नित्यनेमांचे काम असतात, कुणाकुणाचे लग्न होत नाही म्हणून ते संसार, तर आई वडिलांच्या घरात राहताना देखील तो संसार, तो प्रपंच कसा असतो, हे सगळ्या गोष्टींचं जे निरसन आहे ते समर्थ माऊलींनी या केलेले. या ग्रंथारंभी समर्थ माऊलींनी आपल्याला स्पष्ट करून सांगितले. तथापि एवढं म्हणता येईल की हा जो ग्रंथ आहे तो 20 दशकात विभागलेला आहे आणि प्रत्येक दशकामध्ये 10 काय समास आहे. ज्या दशकात जो विषय सांगितले गेले त्याचे विवरण जे ते त्या विषय किंवा त्या दशकात ते केलं गेले. हा ग्रंथ जो आहे तो असाच म्हणजे हा बघा, प्रत्येक ग्रंथ हा कशावर ना कशावर तरी आधारित असतो. हा ग्रंथ जो आहे तो उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथाच्या आधारे आणि मुख्यतः शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती, सगळ्यात महत्वाचं काय, आत्मप्रचिती. समर्थ माऊलींनी तरी सर्व गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत, त्याचं आत्मनिवेदन केलेले आहे आणि मग तो आपल्यासमोर मांडलेला आहे. असं नाही की त्याने उठले आणि हा दासबोध ग्रंथ आपल्यासमोर मांडलेला. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून समर्थ माऊलींनी आपल्यासमोर ते मांडलेले. आणि खरे तर अनेक ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेलाय आणि म्हणूनच यास हाच म्हणता येणार नाही, मिथ्या म्हणता येणार नाही, कारण असंच लिहिला गेले नाही. तो खूप साऱ्या ग्रंथांचा रेफरन्स जो म्हणतात तो ह्या दासबोध या ग्रंथामध्ये घेतले गेले आहे. आणि हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला पुढे पुढे येणारच आहे की कशा पद्धतीने आपण याला मिथ्या म्हणू शकत नाही. आणि जे काही अज्ञानी लोक असतात, जे मत्सराने म्हणजे ज्यांना कुणाचं काही बघवत नसतं, मत्सराने याच मिथ्या ठरवतात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असं केल्यानं ज्या नाना ग्रंथाच्या आणि भगवत वचनाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला त्यांना देखील ते मिथ्या ठरवतात.
ह्या ग्रंथाला जर मिथ्या ठरवत असतील तर हा ग्रंथ मुळात काय केलेला आहे, प्रत्येक बाकीच्या सर्व ग्रंथांच्या आधारे घेतलेले आहे. मग ह्याला जर तुम्ही मिथ्या ठरवला तर ते बाकीचे ग्रंथ देखील काय होणार आहेत, मिथ्या ठरणार आहेत. बघा, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, अवधूत गीता, उत्तर गीता, तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, येमगीता, परिषदे भागवत, तसेच यासारखे अनेक ग्रंथ आणि मुख्यतः भगवत वचनाच्या आधारे यातील विषय काय केले गेलेले आहेत, मांडले गेले आहेत. एवढ्या सगळ्या ग्रंथांचा रेफरन्स दिलेला समर्थ माऊलींनी कुठल्याही म्हणजे भक्कम पुराव्यांशी हा ग्रंथ आपल्यासमोर मांडलेला आहे. असंच याचं काय आपल्यासमोर मांडलं गेलेलं नाहीये. तर समर्थ माऊलीने आपल्याला प्रत्येक विषयाचं आणि पण याची जी खोली आहे ती खूप म्हणजे खोल आहे. म्हणजे याचं जे विवरण आहे पुढं जे आता हे जे ग्रंथ असतील त्याचं आधारे मांडलं गेलेलं आहे, पण त्याच्यामध्ये डीप नॉलेज तुम्हाला समर्थ माऊली काय करतात आपल्यासमोर मांड. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येतीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमान उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळणे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधी लिताडेला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहू. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रुती आक्षेपिले, जी ग्रंथी काय बोलिले, ते सकळ ही निरोपिले संकळित मार्गे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, कुठे संशयाचे मूळ एक सरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. तर समर्थ माऊली आपल्याला पुढील ओळींमधून काय सांगतात त्याचं आपण आता चिंतन करू. बघा, आता मी सांगितले कुठल्या कुठल्या ग्रंथांचा या दासबोध ग्रंथाने आधार घेतलेला आहे. तर भगवत वचनाचं अनुसरून येथे विषय प्रतिपादन केलेले आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मप्रचिती केलेली आहे. समर्थ माऊलीने जे स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आणि मगच ते आपल्या समोर मांडलेले. आणि ज्यांना अविश्वास यात वाटत असेल, असा क्षुद्र आणि हीन कोण बरं असेल, ज्यांना या गोष्टी काय वाटतात, खोट्या वाटतात, मिथ्या वाटतात, किंवा त्यांना पूर्णपणे अविश्वास वाटतो, हा ग्रंथ काही बरोबर नाही असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासारखं क्षुद्र आणि ही कोण बरं असणार. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष शोधतो, असं माणूस त्यास नावं ठेवतो, तो केवळ दुराभिमान आणि ही म्हणजे त्याला खूप सारा अहंकार त्याच्यामध्ये एकवटलेला आणि हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊन तो कदाचित असं करत असणार. समर्थ माऊली हे सांगतात की जो कोणी याचा पूर्ण अभ्यासच केला नाही, आपले कुठले कुठले विषय मांडलेले आहेत त्याचं ज्ञानच संपादन केलं नाही. तुम्ही जर पुढे बघायला गेले तर प्रत्येक विषयाचं ज्ञान समर्थ माऊलीने अगदी व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याचं पूर्णपणे ज्ञान होईल. नुसतं बघा, तुम्ही ओवी वाचला तर तुम्हाला ते समजणार नाही, पण ज्यावेळी त्याचा आपण भावार्थ ज्यावेळी आपण ग्रहण करणार म्हणजे आपल्या आचरणात आणणार, त्यावेळी मात्र तुम्हाला त्याचं पूर्णपणे ज्ञान मिळेल. बघा, आणि असे लोक थोडेच असतात की वृथा अभिमानामुळे त्यांना म्हणजे त्यांच्याकडे तो अहंकार एकवटलेला असतो, त्यामुळे त्यांना तो मत्सर वाटलं म्हणजे, आणि मत्सरामुळे मग तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्यांच्या. समर्थ माऊली ते सांगतात, तुम्हाला इथं विषय विकार तुम्हाला दूर ठेवायचे. काम, क्रोध, लोभ आणि मत्सर या विषयांना तुमच्यापासून दूर सारायचे. कारण हे विषय जर तुमच्या अंगी असतील तर तुमचा लाभ किंवा तुमचं जे म्हणजे पुढे जे परमार्थाकडे जी वाटचाल आहे ती कधीच होऊ शकणार नाही. या विषयांना अनुसरून तुम्ही पूर्णपणे काय परावृत्त राहिले पाहिजे. आणि अशा रीतीने काम क्रोध ज्यावेळी बळावतं म्हणजे त्याचे अंतरंग ज्यावेळी दूषित बनतं व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याने ते प्रत्यक्ष मग दिसूनच येईल. आणि तो त्या त्या पद्धतीनेच वागू लागतो.
आणि जो काम क्रोधाच्या अगदी अधीन झालेला असतो त्यास भला कसं मग म्हणायचं. समर्थ माऊली म्हणतात, ज्याच्यामध्ये विषय विकार एकवटलेले त्याला भलं तरी कसं म्हणता येईल, कारण ते सतत दुसऱ्यांचं काय करतात, वाईटच चिंततात, त्यांना कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसतं. अमृत पिण्याने बघा वास्तविक अमरत्व प्राप्त व्हायचं व्हावे, पण काम क्रोधास जर वश झालं तर अमृत पिऊनही मरण ओढवतं. जसं आपण बघितलं की शंकराकडून म्हणजे ते वर मागून घेतात प्रत्येक राक्षस अगदी भक्ती करून, पण जर तुम्ही ते हीनता तुमच्यात तो मत्सरपणा अहंकार इतका एकवटलेला आहे तर कसं ना कसं करून भगवंत काय करतो, त्याला मारण्याचा जो उपाय असतो तो शोधून नक्कीच काढतो. म्हणजे हे विषयाचे समर्थ म्हणतात की राहू दे, की या ग्रंथातून ज्याने ज्याने आपल्याला कुवतीनुसार जे सार ग्रहण करायचंय ते त्यांनी ग्रहण करून घ्यायचंय. आणि मुख्य म्हणजे काय करायचंय, आपला अहंकार मीपणा याचा त्याग कंपल्सरी इथं करायचंय. मीपणा मनात घेऊन हा ग्रंथ वाचायला तर अजिबात बसू नये. पण जोपर्यंत तुमच्या अंगात मीपणा असेल तोपर्यंत तुम्ही या ग्रंथाचं नीट ग्रहण कधीच करू शकणार नाही. आणि ह्याचा त्याग करूनच याचा रसास्वाद घ्यायचा आहे, हीच गोष्ट उत्तम होतं. आणि ग्रंथारंभी श्रोत्याने जे विचारलं की या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्या संबंधीचे विवेचन इथं समर्थांनी थोडक्यात केलं गेलं. आता आता बघा, ह्याच ग्रंथ श्रवण केलेल्या नेमकं फळ तरी काय मिळतं. बघा, या प्रश्नाचे उत्तर असं आहे, समर्थ माऊली सांगतात की श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील जे काही संशय असतात, म्हणजे प्रत्येक गोष्टींचे जे प्रश्न पडलेले असतात ते समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. बघा, आता जेव्हा जेव्हा आपण हा दासबोध ग्रंथ मी माझ्या अनुभवावर सांगते की माझ्यात देखील बरेचसे बदल घडून आले. माझ्या आचरणात मी बरीचशी सुधारणा केली. जो मला पटकन राग यायचा त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडंफार कमी केले. म्हणजे आपण आपल्या विषय विकारांपासून परावृत्त होण्यास मदत होते. मग जसजसं तुम्ही हा वाचत जाईल पण तिथे तुम्हाला अभिमान आणि मी पण याचा त्याग करायचा, तेव्हाच ही गोष्ट शक्य आहे. जर तुम्ही मी पण अंगी बाळगून जर या ग्रंथाचं पठण करत गेला किंवा श्रवण करत गेलं तर तुमचं जे म्हणजे काय म्हणतात ते अंतरंग आहे ते साफ कधीच होऊ शकत नाही. मग कुठलेही अवघड साधन करायचं नाहीये यात. म्हणजे असं कुठली कठोर तपश्चर्या आहे, जसं पूर्वी राणावनात जाऊन अगदी एका पायावर उभे राहून हात वर नमस्कार करून अशी तपश्चर्या, असं काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त याचं श्रवण करायचंय, या ग्रंथाचं पठण करायचंय आणि आत्मोन्नतीचा जो सोपा मार्ग आहे तो यातून साधून जायचा आणि त्यामधून साहाय्य मुक्तीचे रहस्य आपल्याला उलगडायचे आहे, ते मग आपल्या हाती येणार. मग अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तात्काळ आपल्याला ज्ञानप्राप्ती होते आणि हीच याची फलश्रुती. पूर्णपणे आपला जसं तुम्ही या ग्रंथामध्ये सखोल पूर्णपणे जाल त्यावेळी तुम्हाला कळणार आहे की तुमचं अज्ञान जरी तुम्ही शिकला नसाल, इथे शिकण्याचा आणि याचा काही उद्देश नाही. जर तुम्ही अज्ञानी असाल तर ते तुमचं अज्ञान दूर होऊन ज्ञान मिळण्यास तुम्हाला मदत होते. समर्थ माऊली तसं ज्ञान मिळण्याचा त्यांनी यातून पुरेपूर प्रयत्न केलेले आहे की कसं आपले हे श्रोते किंवा कसं ही सर्वसामान्य जनता आहे ती या पूर्णपणे दासबोध ग्रंथाचा सार ग्रहण करून घेण्यास पात्र ठरते. आणि हे समर्थ माऊलीने इथं आपल्याला पटवून दिले. योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्यकडे यथायोग्य विवेके सहित, भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती, आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी, बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गी, नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे, नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे, ऐसी याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. बघूया आता समर्थ माऊली आपल्याला शेवटच्या ओवीतून आपल्याला काय सांगतात बघा. योगी ज्याला परमभाग्य मानतात, योगी पुरुष जे असतात ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी मानतात आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जावा लागतो, त्यावेळेस ते वैराग्य प्राप्त होतं. आणि अंतर्यामी मग विवेक
सारासा विवेक उत्पन्न होतो आणि यथायोग्य आपल्याला मग चातुर्याची प्राप्ती होते. आणि जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाने बसतात आणि श्रवण करायला बसतात, त्यांच्या मनात भरपूर सारे विचार चालले आणि श्रवण करायला बसले तर ते मध्ये त्या श्रवणातून अलिप्त होतात आणि पुन्हा आपल्या दृश्य जगामध्ये वावरायला लागतात. म्हणजे अवगुणी आणि ते अवलक्षणी असतात. आणि जे सुलक्षणी, चतुर, तार्किक आणि कुशाग्र वृद्धीचे असतात ते वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. आणि जे श्रवणापूर्वी जे आळशी होते ते काय होतात, उद्योगी बनतात. आणि जे कोणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होतो. जे पापी होते त्यांना कृतकर्माचा, जे काय आपण कर्म पहिला केलेले त्याचा पश्चाताप होतो आणि त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते, त्यांचं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं. मग जे कोणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करत असतात ते देखील काय होतात, आता श्रवणामुळे त्यांना देखील भक्तीचं महत्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. आणि जे बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्ष बनतात आणि मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात. आणि भक्ती मार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी जे अभक्त असणारे देखील मोक्ष प्राप्ती मिळवण्यास त्यांना मदत होते. आणि केवळ श्रवणाचे योगी काय होतात, नाना दोष नष्ट होऊन पतीतही पावन होतात आणि त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. आणि श्रवणामुळे काय होतं, दृढ देह बुद्धीमुळे होणारे जे नुकसान असतं, म्हणजे आपल्याला या नश्वर जगामधून कसं आपलं म्हणजे सार्थक करून घ्यायचंय, कसं आपल्या परमार्थाला लावायचंय हे देखील इथं समजावलं जातं. कुतर्क आणि संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग म्हणजे बघा जे असतात, जे आपण अडकतो आसक्तीमध्ये, ते पूर्णपणे काय होतात, नष्ट होतात. आणि या ग्रंथाची फळप्राप्तीच अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच, शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान जे असतं ते काय होते, लाभून परम विश्रांती प्राप्त होते. म्हणजे समर्थ बोलले तर काय सांगतात, तुम्हाला केवळ काय करायचं, ह्याचं श्रवण करायचंय, कारण श्रवण केल्यानेच तुम्हाला ते ज्ञान संपादन होणार आहे किंवा ते ज्ञान प्राप्त होणार आहे. जयाचा भावार्थ जैसा, जयाचा लाभ तैसा, मत्सर दरी जोपुसा तयास त्याची प्राप्त. बघा ज्याचा जसा जसा भावार्थ असेल तसा तसा त्याला तो प्राप्त होतो. जो जो ज्या पद्धतीने ते श्रवण करणार तसं तसं त्याला ते भक्ती मार्ग प्राप्त होणार आणि तो योग्य दिशा मिळाल्यावर तो परमार्थापर्यंत त्या पोहोचू शकणार आहे. पण एखाद्याच्या मनात मत्सर आदी वाईट भाव असेल तर त्याच्या भावात अनुसरूनच त्याची फळ प्राप्त असं समर्थ माऊली आपल्याला सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे समास पहिला ग्रंथारंभ लक्षण समाप्त. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपलेला आहे आणि इथं मी मंगलाचरण या समासाचं अगदी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला आवडलं तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण जे वर्तमान समाज असतात याचं जे चिंतन आहे आपण दर आठवड्याला इथे करत असतो. तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बऱ्याच जणांपर्यंत शेअर. धन्यवाद.